अँगल बिटवीन फ्रंट अँड बॅक इज 60 डिग्री. आता समजा मी हा फ्रंट कार्बन रोटेट केला 60 डिग्रीने. कळलं? आय कॅन रोटेट क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता बॅक कार्बन दिसत नाहीये. सो फ्रंट बॉन्ड आणि बॅक बॉन्ड या दोन्ही बॉन्ड मध्ये अँगल किती झाला आता? 0 डिग्री. लक्षात येते? आणि आता बोर्डवरचं स्ट्रक्चर येते, आपण जरा मॅच करूयात. बोर्डवरच्या स्ट्रक्चर आणि हे मॅच केलं तर आपला असा वाय सरळ येणार. बरोबर ना? बॅक कार्बनचा वाय सरळ आहे आणि फ्रंट कार्बन पण रोटेट झाला. बघा आता कसा होता, आधी हा असा होता. बरोबर. आणि आता तो 60 डिग्रीने रोटेट झाला. कसं होणार आहे? लाईक दिस. इज इट ओके? सो व्हॉट वी गेट इक्लिप्स फॉर्म. आणि तो कसा मिळेल? नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयसोमेरिझम हा टॉपिक डिस्कस करतोय. बरोबर ना? आधीचे व्हिडिओज बघा. आयसोमेरिझम मध्ये आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याच्यानंतर स्टिरिओमध्ये आपण कॉन्फिगरेशनल आयसोमेरिझम हे 2 पॉइंट कम्प्लीट केलेत. आणि त्याच्यानंतर आताचा आपला व्हिडिओ कशावरती येतात? कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. ठीक आहे, चला सुरू करूयात. सो आयसोमेरिझम, व्हॉट इज आयसोमेरिझम? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आयसोमेरिझमचं मिनिंग काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चर म्हणजे काय? लक्षात घ्या, लुक वाईज तो बदलतो. इट्स लाईक की आपल्याला फोटो काढायचा आहे आणि तो फोटो चेंज होतो. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ठीक आहे. आता कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय बघूया. सो व्हॉट इज कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम? इट इज आयसोमेरिझम arised due to free rotation around single bond. Okay, each word is important. First of all, free. फ्रीचं मिनिंग काय? फुकट मिळतं. फ्रीचं मिनिंग काय? देर इज नो रिस्ट्रिक्शन. ओके. त्याच्यानंतर काय करतोय? रोटेशन. रोटेशन म्हणजे काय? गोल गोल फिरवायचं. अराउंड, कशाच्या कडेनी? अराउंड सिंगल बॉन्ड. सो इच अँड वर्ड, एव्हरी वर्ड इम्पॉर्टंट. सिंगल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड नाही, साधी सोपी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सिंगल बॉन्ड याचं मिनिंग काय? तर sp3 कार्बन. सो इन कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम वी आर गोइंग टू डील विथ sp3 कार्बन. ठीक आहे. चला मी एक मॉडेल बनवलंय, बघा तुम्हाला कसं दिसतंय. सो इन दिस मॉडेल, ओके, हे मॉडेल काय येते आधी बघा. इन दिस मॉडेल वी हॅव 1 कार्बन हियर, 2nd कार्बन हियर. ठीक आहे. हे 2 कार्बन आहेत आणि हे त्याचे 3 बॉन्ड. ठीक आहे. सो हे 3 बॉन्ड, एक वर, एक इकडं, एक इकडं, एक वर, एक इकडं, इकडं. ओके. सो दीज आर 2 कार्बन आणि मध्ये कोण आहे? सिंगल बॉन्ड. आणि हे 2 हँडल आहेत, इथं काही नाहीये. ठीक आहे. सो द स्ट्रक्चर इज लाईक दिस. ओके. अँड नाव आय एम गोइंग टू डील विथ दिस सिंगल बॉन्ड. आता बघा ह्या केसमध्ये, इन दिस केस, ओके, हे जे कलर केले ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर म्हणजे काय? तर म्हणजे तुम्हाला कलर किंवा इथं एक बॉन्ड आहे. ओके. या बॉन्डकडे लक्ष द्यायचंय. सो इफ आय ट्राय टू रोटेट वन ऑफ द कार्बन, यातला जो पुढचा आणि मागचा आहे त्यातला कुठला तरी एक कार्बन मी गोल गोल फिरवला. काय केलंय बघा, बॅक कार्बन कॉन्स्टंट ठेवला आणि फ्रंट कार्बन काय केला? रोटेट केला. ओके. दिस रोटेशन इज फ्री. व्हॉट इज मिनिंग ऑफ फ्री? देर इज नो रिस्ट्रिक्शन. ओके. आता पॉइंट असा आहे की फ्री का झालं, रिस्ट्रिक्शन का नाही? तर हा सिंगल बॉन्ड आहे म्हणून. बघा गंमत, जर का हा डबल बॉन्ड असता, डबल बॉन्ड म्हणजे काय? की हा जो आता ह्या तिघातला डबल बॉन्ड आला की अजून एक बॉन्ड इथं आला. बरोबर. हा म्हणजे थोडक्यात काय? हा वरचा आणि खालचा हे दोन्ही बॉन्ड काय झाले? पाय बॉन्ड मध्ये गेले. आता हे खालचे 2 आणि हे 2 यांना रोटेट होता येईल का? नाही येणार. बरोबर, माझा कागद फाटून जाईल. लक्षात आलं? सो इफ यू हॅव अ सिंगल बॉन्ड देन देर इज फ्री रोटेशन or there is no restriction to the rotation. Example बघा. Okay, this is our which rotation, which formula? Sawhorse projection. ठीक आहे. This is front carbon and this is back carbon. If I try to rotate front carbon, clockwise आपण रोटेट केला तर बघा, सपोज याला नाव देऊयात 1 2 3. If I try to rotate front carbon by suppose 30 डिग्री, 30 डिग्री फिरवला, बॅक कार्बन जागेवरच राहिला आणि फ्रंट कार्बन 30 डिग्री रोटेट केला, तर हा असा तिरका झाला. 2 वाला थोडासा इकडे येईल आणि 3 वाला थोडासा मागे जाईल. बरोबर. इफ आय रोटेट थ्रू 60 डिग्री, 60 डिग्रीनी रोटेट केला तर काय होईल? 60 डिग्रीनी रोटेट केला तर हा इकडे जास्त तिरका होईल, असं मिळेल. ओके. आणि हे ऍक्च्युली स्ट्रक्चर कसं दिसणार आहे बघा. सपोज इफ आय ट्राय टू रोटेट 60 डिग्री, 60 डिग्री रोटेट केला तर काय होणार आहे?
बरोबर फ्रंट कार्बनच्या सेंटरला बॅक कार्बन दिसेल. कळते ना? फ्रंट कार्बन म्हणजे फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन या दोघांच्या मध्ये हा बॉन्ड येणार. लक्षात येते? सो 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 0 डिग्री, 50 डिग्री कशाने पण रोटेट करता येईल. ओके, वी कॅन रोटेट दिस बॉन्ड इन एनी अँगल, कुठल्याही अँगलनी रोटेट करता येईल. ओके, बट द थिंग इज हे असं रोटेशन केलं की एक फॉर्म्युला मिळाला, असं केलं की दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. बरोबर. सो देर आर नंबर ऑफ आयसोमर्स पॉसिबल. कळते? आयसोमरचं मिनिंग काय? लुक बदलतोय. बरोबर ना? यू जस्ट हॅव टू फोकस ऑन दिस 2 कलर्स की काय झालंय, त्यांच्यातला अँगल चेंज होत चाललाय. याचं मिनिंग काय? वी कॅन हॅव एन नंबर ऑफ आयसोमर्स और वी कॅन हॅव इनफायनाइट नंबर ऑफ आयसोमर्स पॉसिबल. का? कारण की डिग्री किती पण असेल, 0 to 360 मध्ये कोणत्या पण अँगलला रोटेट करता येईल. 20 डिग्री, 25 डिग्री, 26.9, 0.005 किती पण डिग्रीने रोटेट करा, यू विल गेट डिफरंट कन्फॉर्मर. या आयसोमरला काय म्हणायचं? कन्फॉर्मर. लक्षात आलं? ओके. सो आता हे जे कन्फॉर्मर्स आपण म्हणतोय त्याआधी कसे ड्रॉ करायचे? ठीक आहे, बिकॉज देर आर इनफायनाइट नंबर. तर इनफायनाइट की आपल्याला शक्य नाही. आपण काय आयडिया करायची? पहिला काढायचा, शेवटचा काढायचा आणि मधला काढायचा, 3च काढायचे. ओके, स्टॅगर्ड, इक्लिप्स अँड स्क्यू. ठीक आहे, चलो. सो विल ड्रॉ दिस 3 कन्फॉर्मर. आय ड्रॉ दिस कन्फॉर्मर्स इन बोथ नोटेशन, सॉहर्स मध्ये पण आणि न्यूमन मध्ये पण. ओके, सो विल स्टार्ट विथ सॉहर्स प्रोजेक्शन फर्स्ट. Okay, so in sawhorse this lower carbon is front and this carbon is back. ओके, आता याचं न्यूमन प्रोजेक्शन कसं दिसणार आहे बघा. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये काय असतं? मध्ये एक डॉट असतो आणि कडेने सर्कल. बरोबर. तर हा डॉट म्हणजे फ्रंट कार्बन आणि सर्कल म्हणजे बॅक. तर फ्रंट कार्बनचे हे 3 बॉन्ड. बरोबर. ओके, फ्रंट कार्बनचे 3 बॉन्ड सेंटर मधनं, बॅक कार्बनच्या या सर्कम्फरन्स वरनं. आता फ्रंट कार्बनचे 3 बॉन्ड कसे येणार आहेत बघा. इंग्लिश मधला वाय कसा काढलाय? उलटा. सो दीज आर द 3 बॉन्ड्स फॉर फ्रंट कार्बन. आणि बॅक कार्बनचे 3 बॉन्ड कसे येणार आहेत? हे माग. कळालं? आणि आता हा फर्स्ट बॉन्ड आणि हा सेकंड बॉन्ड म्हणजे फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन मधला बॉन्ड. दिस अँगल इज कॉल्ड ॲज डायहेड्रल अँगल. अँगल बिटवीन फ्रंट कार्बन बॉन्ड अँड बॅक कार्बन बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज डायहेड्रल अँगल. आणि गेस करता येईल तुम्हाला किती डिग्री आहे? येस, दिस अँगल इज 60 डिग्री. And when we get such conformation, this conformation is called as staggered. This conformation is staggered. Okay. आता बघा, सॉहर्स प्रोजेक्शन मध्ये इफ आय रोटेट फ्रंट कार्बन बाय 60 डिग्री. ठीक आहे, 60 डिग्रीनी रोटेट केला. बघा आता एकदा आपण हे स्ट्रक्चर बघूयात. आपलं पहिलं स्टॅगर्ड कसं येणार आहे? इट विल बी लाईक दिस. बरोबर, तुम्हाला दिसतंय परफेक्ट. सो हा एक ब्ल्यू आणि हा वरचा ब्ल्यू, या दोघांमध्ये किती डिग्रीचा डिस्टन्स आहे? 60 डिग्री. ओके, आय होप यू कॅन ऑब्झर्व. ओके, द अँगल बिटवीन फ्रंट अँड बॅक इज 60 डिग्री. आता समजा मी हा फ्रंट कार्बन रोटेट केला 60 डिग्रीने. कळालं? आय कॅन रोटेट क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता बॅक कार्बन दिसत नाहीये. सो फ्रंट बॉन्ड आणि बॅक बॉन्ड या दोन्ही बॉन्ड मध्ये अँगल किती झाला आता? 0 डिग्री. लक्षात येते? आणि आता बोर्डवरचं स्ट्रक्चर येते, आपण जरा मॅच करूयात. बोर्डवरच्या स्ट्रक्चर आणि हे मॅच केलं तर आपला असा वाय सरळ येणार. बरोबर ना? बॅक कार्बनचा वाय सरळ आहे आणि फ्रंट कार्बन पण रोटेट झाला. बघा आता कसा होता? आधी हा असा होता. बरोबर. आणि आता तो 60 डिग्रीने रोटेट झाला. कसं होणार आहे? लाईक दिस. इज इट ओके? सो व्हॉट वी गेट इक्लिप्स फॉर्म. आणि तो कसा मिळणार आहे बघा. फ्रंट कार्बन अँड बॅक कार्बन. बॅक कार्बन विल रिमेन ॲज इट इज आणि फ्रंट कार्बन आता रोटेट होऊन कसं येणार आहे? वरती येणार. बरोबर. सो याचं न्यूमन प्रोजेक्शन कसं काढणार आहे? हा आपला फ्रंट कार्बन आहे. सो सेंटर म्हणजे फ्रंट कार्बन, सर्कल म्हणजे बॅक कार्बन. फ्रंट कार्बन कसा काढणार आहे आपण? हा रेग्युलर वाय. आणि बॅक कार्बन त्याच्या मागं. लॉजिकली स्पीकिंग तो दिसणारच नाही, त्याचे बॉन्ड आपल्याला दिसणार नाही. फक्त आता आपल्याला इथं कोड लँग्वेज मध्ये दाखवायचे म्हणून ते बॉन्ड कुठं काढायचे? फ्रंटच्या थोडंसं मागं काढायचे. ओके, अँड नाव डायहेड्रल अँगल बिटवीन दीज टू. म्हणजे मगाशी जे दोघं जण होते तेच, ते 60 डिग्रीने रोटेट होऊन हे स्ट्रक्चर मिळालं. ओके, दिस डायहेड्रल अँगल इज 0 डिग्री. ओके, अँड दिस कन्फर्मेशन इज कॉल्ड ॲज इक्लिप्स. ओके,
सो दीज आर द टू एक्स्ट्रीम पॉइंट्स, एक तर 0 नाही तर 60, आणि त्याच्या आतमध्ये कोणतंही मिळालं तर त्याला काय म्हणायचं, स्क्यू. स्क्यू कन्फॉर्मेशन म्हणजे काय, फर्स्ट समजा तुमचा फ्रंट कार्बन असा आहे आणि बॅक कार्बन थोडासा आपण काय केलं, थोडासा लांब काढला, बट इट इज नॉट एक्झॅक्टली 60 डिग्री. ठीक आहे, दिस अँगल मे बी 35, 25 काही पण असेल. सो अँगल बिटवीन 0 to 60 इज कॉल्ड ॲज स्क्यू कन्फॉर्मेशन. अँड येस, स्क्यू कन्फॉर्मेशन आर इनफायनाईट, कारण की किती पण अँगल असेल. ओके, नॉट ओनली 0 to 60, 57, 89 कळते, जे आपले 60च्या टेबलमध्ये येणार नाहीत, 6च्या टेबलमध्ये येणार नाहीत, ते अँगल सोडले तर सगळे काय होणार आहे, स्क्यू. कळालं? So there are three conformations: staggered, eclipse and skew. So staggered have angle 60 degree and eclipse have angle 0 degree. Skew can be 0 to 60, त्याच्यामधले कोणते पण. ओके, चला आता पुढे जाऊ. सो दोन कन्फॉर्मेशन मिळाले, मग यातला स्टेबल कोणता, दोन मॉलिक्यूल मिळाले त्यातला स्टेबल कोणता. तर स्टेबल कोण असतं, ज्याच्यामध्ये खूप कमी ताण असतो, खूप कमी स्ट्रेन असतो. ओके, बॉन्ड मध्ये जेवढा कमी स्ट्रेन असेल तेवढं काय होणार, स्टॅबिलिटी वाढते. बरोबर, लेस स्ट्रेन विल इनक्रीज स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी काय होणार आहे, इनक्रीज होणार. स्ट्रेन जेवढा कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त. कळालंय? सो देर आर टू टाइप्स ऑफ स्ट्रेन्स प्रेझेंट इन अवर कन्फॉर्मन्स. एक आहे वॅन्डरवाल स्ट्रेन आणि दुसरा आहे टॉर्शनल स्ट्रेन. देर आर टू टाइप्स ऑफ स्ट्रेन, वॅन्डरवाल स्ट्रेन अँड टॉर्शनल स्ट्रेन. ठीक आहे, आधी आपण टॉर्शनल स्ट्रेन बघूया. नाउ व्हॉट इज टॉर्शनल? टॉर्शनल म्हणजे काय, ट्विस्ट. टॉर्शनल म्हणजे काय, चेंज करायचं. कळलं ना? सो इफ यू हॅव अ स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन अँड इक्लिप्स कन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे स्टॅगर्ड काढले आणि दुसरा काढूयात आपण इक्लिप्स. ओके, सो जेव्हा आपण स्टॅगर्ड इक्लिप्स काढतोय तेव्हा काय करतोय, एक बॉन्ड आपण काय करतो, 60 डिग्रीनी रोटेट केलं की हा फॉर्म झाला. ओके, सो नाउ इफ यू टेक्स इक्लिप्स, इथं आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे, तर ह्या दोन बॉन्ड पेअर मध्ये जे काय रिपल्शन झाले, कळतंय, ह्या दोन बॉन्ड पेअर दोन्ही इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर, बघा एकदा, दिस कार्बन कार्बन बॉन्ड, हा कार्बन कार्बन बॉन्ड आहे. बरोबर आहे, आणि हे आपले हायड्रोजन आहे. बरोबर, आता काय झालंय बघा, सपोज इफ यू ड्रॉ स्टॅगर्ड और इक्लिप्स व्हॉट एव्हर, हा जो बॉन्ड आहे हा एकदम छोटासा असतो, कारण की कार्बन आपला पिन टुकलाय. कळलं ना? सो 2 कार्बन मधला बॉन्ड तसा छोटासाच आहे, आणि त्यामुळे काय होतं, हे जे 2 बॉन्ड आहेत ते एकदम जवळ येतात. मला तर फार जवळ नाही घेता येणार, पण एकदम जवळ येतात. हे जवळ आले की ह्यांचे इलेक्ट्रॉन आणि याचे इलेक्ट्रॉन ते पण जवळ येतात. जवळ आले की काय, भांडणं सुरू. लक्षात येते? लक्षात येते? सो आता काय होतंय बघा, वेन वी ड्रॉ इक्लिप्स फॉर्म, इक्लिप्स फॉर्म आपण काढतो त्यावेळेस काय होणार आहे, इट विल बी लाईक दिस. बघा, इक्लिप्स म्हणजे आपलं सेकंड स्ट्रक्चर. सो इक्लिप्स फॉर्म मध्ये हे इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन एकदम समोरासमोर येतात. बरोबर आहे, एकदम समोरासमोर आल्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार. दिस रिपल्शन इज कॉल्ड एज बॉन्ड पेअर रिपल्शन. ओके, आता आपण हा 60 डिग्रीनी रोटेट केला म्हणजे काय तयार झालं, स्टॅगर्ड. सो आता हा स्टॅगर्ड बघा. सो इन स्टॅगर्ड व्हॉट यू गेट, 60 डिग्री अँगल. आणि आता ही जी मागची लोन पेअर आहे, या लोन पेअरच्या समोर कोणी नाहीये, सॉरी बॉन्ड पेअर आहे. मागची जी बॉन्ड पेअर आहे त्याच्या समोर कोणी नाहीये, ही फ्रंटची जी बॉन्ड पेअर आहे त्याच्या मागं कोणी नाहीये. लक्षात येते ना लॉजिक काय, तर आता त्यांच्यामध्ये होणारं रिपल्शन कमी होणार. कळालंय? सो टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय, इट इज अ स्ट्रेन प्रेझेंट बिटवीन बॉन्ड पेअर अँड बॉन्ड पेअर. स्ट्रेन प्रेझेंट बिटवीन बॉन्ड पेअर. ओके, आणि काय म्हणणार आहे आपण, इट इज मोर इन इक्लिप्स अँड लेस इन स्टॅगर्ड. और यू कॅन से ताण, स्ट्रेन कशात कमी आहे, स्टॅगर्ड मध्ये, म्हणजे स्टॅगर्ड इज मोर स्टेबल. पुढे बघा, वॅन्डरवाल स्ट्रेन. नाउ व्हॉट इज वॅन्डरवाल स्ट्रेन? वॅन्डरवाल स्ट्रेन इज रिलेटेड टू साइज. ठीक आहे, वॅन्डरवाल स्ट्रेनला दुसरं नाव आहे स्टेरिक स्ट्रेन. याला अनदर नेम काय, स्टेरिक स्ट्रेन. ओके, आता मिनिंग काय बघा, वॅन्डरवाल हा वर्ड तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये बरेचदा येणार आहे. वॅन्डरवाल फोर्सेस, वॅन्डरवाल बॉन्ड्स, वॅन्डरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे वगैरे. तर वॅन्डरवाल ह्याचं मिनिंग काय, तर माझा नेबर. इट्स लाईक की समजा तुम्ही बेंचवरती बसलेला आहात, तुमच्या बरोबर तुमचा मित्र बसलाय. सो तुम्ही आणि तुमचा फ्रेंड यांच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वॅन्डरवाल फोर्स. ओके, दुसरं काय, तर तुमच्या दोघांमध्ये असणारी गडबड.
बघा एक्झाम्पल, आता तुम्ही मोबाईल वरती समजा हा व्हिडिओ बघताय आणि तुमचा फ्रेंड पण बघतोय, तर दोघांनी डोकं एकाच स्क्रीन मध्ये घातले, सारखी धडकाधडकी होणार. लक्षात येते? सो तिथं होणार आहे व्हॅन्डरवाल रिपल्शन. लक्षात येते? सो व्हॅन्डरवाल स्ट्रेन इज रिलेटेड टू द साइज. ओके, की समजा आपला इथला ग्रुप, हा ग्रुप आणि हा ग्रुप, या दोन, कारण की बघा जेव्हा आपण हा बॉन्ड काढतो, वेन वी ड्रॉ दिस बॉन्ड, हा बॉन्ड म्हणजे याच्यावरती एक ऍटम येणार आहे, तर हा ऍटम असा स्पेरिकल असतो, इथे एक स्पियर असणार, इथे एक स्पियर असणार, बरोबर आहे. त्यांचा पण एरिया असतो, बरोबर आहे. त्याच्या एवढा छोटा नसणार, बऱ्यापैकी मोठा मोठा काढावा लागेल. आणि मग आता हे स्पियर एकमेकांच्या जवळ आले, धडकाधडकी होणार, बरोबर ना. इथे एक स्पियर, इथे एक स्पियर, आणि समजा हा स्पियर लार्ज झाला तर काय होणार आहे, अजून वाढणार. लक्षात येते? सो दिस टाइप ऑफ स्ट्रेन इज कॉल्ड ॲज व्हॅन्डरवाल स्ट्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टेरिक. स्टेरिक म्हणजे काय? क्राउडिंग. क्राउडिंग वाढल्यामुळे काय होतंय, स्ट्रेन वाढतं. फॉर एक्झाम्पल, हा जर का ग्रुप आपला मोठाच्या मोठा झाला, किंवा हा पण आपला मोठाच्या मोठा आपण ग्रुप काढला, तर या दोघांमध्ये काय होणार आहे, कोलिजन होणार. आणि कोलिजन व्हायचं नसेल तर त्यांना लांब लांब जावं लागेल. लांब गेले तर बॉन्ड ब्रेक होणार, ते चालत नाही. मग ताण आलं ना, हे पण नको ते पण नको, कसं करायचं, बरोबर आहे. सो ह्या टाईपच्या स्ट्रेनला काय म्हणायचं, व्हॅन्डरवाल स्ट्रेन. इज इट ओके? इट इज बिकॉज ऑफ बल्कीनेस ऑफ ग्रुप. ओके, सो जेवढा ग्रुप मोठा असेल तेवढा व्हॅन्डरवाल स्ट्रेन जास्त. इज इट ओके? आणि आता तुम्हाला लॉजिक कळालंच असेल की समजा आपण इक्लिप्सच्या आधी स्टॅगर्ड केलं, तर आपला एक बॉन्ड या बाजूला जाणार आणि एक वरती राहिला, म्हणजे कसं येणार आहे, इक्लिप्सचा स्टॅगर्ड केला. ओके, सो सपोज परत एकदा आपण आधी इक्लिप्स काढूयात. सो डोळ्यासमोर काय ना, आता माझ्याकडे स्पियर नाहीये, इथे एक स्पियर आहे आणि मागे एक स्पियर आहे, आणि हे दोन्ही स्पियर काय होणार, एकमेकांना इथे धडकणार आहेत. कळालं? पण तेच आपण जर का स्टॅगर्ड केलं, तर ह्याचा स्पियर इथं मोठा गोल होणार वरती, आणि याचा स्पियर इकडं आपल्याकडं पुढे येणार, गोल होणार. सो आता ते दोघं एकमेकांना धडकणार नाही. कळाले? सो व्हॅन्डरवाल स्ट्रेन इज रिलेटेड टू द साइज ऑफ ग्रुप और बल्कीनेस ऑफ ग्रुप. Okay, and it is again obvious that eclipse is having more strain than staggered. Eclipse have more strain than staggered. दोन्ही कळालं? आता पुढचा पॉइंट बघा, बल्कीनेस ऑफ ग्रुप. इथं कोणता ग्रुप लावायचा त्याला काही लिमिटच नाही. लाईक तुम्ही CH3 लावा, H लावा, OH लावा, NO2 लावा, NH2 लावा, व्हॉट एव्हर. पण प्रत्येक वेळेस काय होणार आहे, बल्कीनेस वाढणार, कमी होणार, काहीतरी होत जाणार, बरोबर ना. सो ग्रुप जेवढा मोठा किंवा ग्रुप जेवढा छोटा, प्रत्येक वेळेस व्हॅन्डरवाल स्ट्रेन बदलणार. सो व्हॅन्डरवाल स्ट्रेन इज नॉट सेम फॉर ऑल. का? कारण की इथं जे टीम बसेल त्यांच्या साईज वरती ते डिपेंड आहे. इथं कोण बसेल हे कोणी पण ठरवतं, बरोबर. इथं कोणताही ग्रुप लावता येईल. ओके, बट वेन वी कम टू टॉर्शनल स्ट्रेन इज बिटवीन दीज टू बॉन्ड्स. ओके, आता आपला रूल काय आहे, कन्फॉर्मेशन साठी सिंगल बॉन्ड पाहिजे, रोटेशन अराउंड सिंगल बॉन्ड. याचं मिनिंग काय, कंपल्सरी इथं सिंगल बॉन्ड पाहिजे, sp3 कार्बन पाहिजे, तेव्हा इथेही कंपल्सरी सिंगल बॉन्ड. म्हणजे काय, इथं कंपल्सरी इथं 2 आणि इथं 2, 4च इलेक्ट्रॉन राहणार. कसंही वरती काही पण असू देत, खाली इलेक्ट्रॉन 4च राहणार. मग ह्या इलेक्ट्रॉन मधलं रिपल्शन विल ऑलवेज रिमेन सेम. सो दिस रिपल्शन इज सेम फॉर ऑल मॉलिक्युल्स. कळालं? सो torsional strain is same for all, but van der Waals strain is not same for all. As bulkiness increases, strain will increase. कळाले? So this is about basic information of conformational isomerism, which type of strains are present. आता आपण हा बेसिक किंवा काय म्हणूया त्याला, की हा पार्ट घेऊन, म्हणजे हा बेस किंवा आपण काय म्हणूयात त्याला, काहीतरी म्हणूयात, हा बेस पकडून आपण आता कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम किंवा कन्फॉर्मेशनल अनालिसिस करूयात एकेका मॉलिक्युलचं. सो इन युअर सिलेबस यू हॅव टू सी 4 कंपाऊंड्स, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि त्याच्यानंतर सायक्लोहेक्झेन. इथेन, प्रोपेन, ब्युटेन अँड सायक्लोहेक्झेन. आणि सायक्लोहेक्झेन नंतर सबस्टिट्यूटेड सायक्लोहेक्झेन, मग मोनो सबस्टिट्यूटेड, डाय सबस्टिट्यूटेड, बल्की ग्रुप लावला तर काय होईल, मग सायक्लोहेक्झेन मध्ये OH असेल तर काय होईल, वगैरे वगैरे. सो सायक्लोहेक्झेन नावाचा प्रकारच आहे, तो आपण निवांत बघू. सध्या आपण कुठं जाऊयात, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन एवढं आपण आताच्या व्हिडिओमध्ये करूयात. ओपन चेन आता बघू,
आणि सायक्लोहेक्झेनसाठी नवीन व्हिडिओमध्ये त्यांचा कन्फॉर्मेशनल अनालिसिस करायचा आहे. सो इथेनचं स्ट्रक्चर आणि हे एवढे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहे. एक एक बघूयात. सो इथेन इज CH3 सिंगल बॉन्ड CH3. सो वी हॅव 2 कार्बन्स. लेट अस कॉल दिस ॲज फ्रंट अँड दिस वन ॲज बॅक. ठीक आहे. सो याचा आपण आधी काय काढूयात, sawhorse प्रोजेक्शन. So if you draw sawhorse like this carbon have 3 hydrogens, this carbon have 3 hydrogen. So सगळे H H H H H H. ओके. आता इथून पुढच्या स्ट्रक्चर मध्ये जरा मी आळशी आहे, H काढणार नाही, फक्त बॉन्ड काढणार. ठीक आहे. फक्त 2च हायड्रोजन आपण काढूयात अँगल रीड करायला. सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी, इज इट इक्लिप्स और स्टॅगर्ड? कसं काढले? दोन्ही वरतीच काढले. ओके. दोन्ही वाय उलटे उलटे वाय काढले. सो दिस इज इक्लिप्स्ड. बरोबर. नाव नेक्स्ट वन. आता आपण याचं काय करूयात, न्यूमन प्रोजेक्शन काढू. सो न्यूमन प्रोजेक्शन मध्ये हा फ्रंट कार्बन म्हणजे डॉट आणि बॅक कार्बन मागे. सो फ्रंट कार्बन कसा येणार आहे आपला, हा इन्व्हर्ट वाला वाय आणि हा बॅक कार्बन. ओके. व्हॉट आय विल डू, हे जे टॉपचे 2 हायड्रोजन आहेत त्यांना आपण म्हणूयात HA आणि HB. यांच्यातला अँगल बघूयात, HA HB. ओके. सो व्हॉट इज अँगल बिटवीन दीज टू? द अँगल इज 0 डिग्री and this is eclipse. बरोबर. सो इक्लिप्स अँगल कोणता आहे, 0 डिग्री. ओके. नेक्स्ट वन. आता समजा आपण रोटेट केला बॅक कार्बन. ओके. बॅक कार्बन रोटेट केला 60 डिग्रीने. तुम्ही कोणताही रोटेट करा, फक्त रूल काय, एका वेळेस एकच, फ्रंट कार्बन बॅक कार्बन. सो बॅक कार्बन जर का आपण रोटेट केला तर काय करायचं, फ्रंट कार्बनचं डायग्राम ऍज इट इज काढून घ्यायचं. ओके. आय ड्रॉ हिअर HA आणि आता HB कुठं जाणार आहे, या बाजूला. बरोबर. So now what is bond angle between HA and HB? It is 60 degree and the structure is staggered. So staggered angle किती आला आपला, 60 degree. Next one. Now again rotate by 60 degree. Okay. तुम्हाला आठवतंय ना मगाशी केलेलं आपण, इक्लिप्स मध्ये 0 आणि स्टॅगर्ड मध्ये 60 आणि या दोघांच्या मधले सगळे स्क्यू. तर आता काय करायचं, 60 60 60 60 सारखं रोटेट करून त्या HB ला परत जागेवर आणायचं, 360 पर्यंत न्यायचं. सो नेक्स्ट 60 डिग्री केलं. सो व्हॉट यू विल गेट, यू विल गेट अगेन इक्लिप्स फॉर्म. आधी फ्रंट कार्बन काढूया, तिथे येणार HA. आता याला 60 डिग्रीने आणलं की HB कुठं गेला, खाली गेला. बरोबर आहे. सो दिस फॉर्म्युला इज अगेन इक्लिप्स. बरोबर. आणि बॉन्ड अँगल HA आणि HB मधला अँगल किती झाला आता, येस इट इज नाउ 120. ओके. यू हॅव टू मेजर फ्रॉम HA टू HB. प्रत्येक वेळेस HA कडून HB कडेच मोजा. सो नाउ इक्लिप्स मधला दुसरा अँगल काय मिळाला, 120 डिग्री. अगेन रोटेट बाय 60 डिग्री. सो परत फ्रंट कार्बन जागेवर ठेवूयात, HA. आणि आता 60 डिग्रीने केलं तर HB कुठं आला, खाली आला. बरोबर. HB खाली आला. आता HA आणि HB मध्ये अँगल किती आहे, 180. बरोबर. अँगल इज 180 आणि स्ट्रक्चर कोणतं झालंय, स्टॅगर्ड. सो स्टॅगर्डचा पुढचा अँगल किती आला, 180. ओके. आपल्याला कुठपर्यंत जायचंय, 360 पर्यंत. नेक्स्ट रोटेट करा परत 60 डिग्री. बॅक कार्बन रोटेट करायचा आहे 60 डिग्रीनी. सो नाव हा HB कुठं जाणार इथं लेफ्ट साइडला. सो आपला HA वरती राहिला आणि HB इकडं खाली आला. बरोबर. बाकीचे बॉन्ड आहेत तसेच. सो व्हॉट यू गेट, यू विल गेट इक्लिप्स. आणि आता काय करा, बॉन्ड अँगल मोजायचा HA पासून, उलटा नाही मोजायचा. सो इथून मोजला किती येणार आहे, हा दिस विल बी 240. बरोबर. अँगल विल बी 240 डिग्री. सो 240 ला काय मिळतंय, इक्लिप्स. बरोबर. नेक्स्ट वन. परत रोटेट केला 60 डिग्रीनी. सो बॅक कार्बन रोटेट केला 60 ने. आता परत इक्लिप्सचा काय होणार, कळालं असेल तुम्हाला काय होणार आहे, स्टॅगर्ड. हा आपला इथं HA आणि हे स्ट्रक्चर आता हे असं येणार. बरोबर. HB कुठं गेला, इथं वरती गेला. आणि आता HA पासून HB हे किती अँगल असणार आहे, सर्कल. इट विल बी 300 डिग्री and this is again staggered. बरोबर. So you'll get staggered conformation and angle is 300 degree. Now last परत 60 डिग्रीनी रोटेट केला. HB कुठे गेला, HA च्या डोक्यावर. सो दिस इज अवर HA आणि HB कुठे गेला, इक्लिप्स फॉर्म मध्ये. बरोबर. सो युल गेट अगेन इक्लिप्स आणि अँगल किती आता गोल फिरून आणलं तर 360 डिग्री. सो 360 डिग्री इज अगेन अँगल फॉर इक्लिप्स. कळलं. सो आता काही मॉडेलची गरज नाही असं मला वाटतंय. गोल 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 फिरवत आणायचं, इक्लिप्स स्टॅगर्ड इक्लिप्स स्टॅगर्ड इक्लिप्स स्टॅगर्ड. इज इट ओके. नाउ जस्ट ऑब्झर्व नंबर ऑफ आयसोमर्स पॉसिबल.
कोणकोणते आयसोमर पॉसिबल आहे. इथं इक्लिप्स स्टॅगर्ड, इक्लिप्स स्टॅगर्ड, इक्लिप्स स्टॅगर्ड म्हणजे दोनच आयसोमर आहेत. कोणते? सो विच आयसोमर्स पॉसिबल? वन इज इक्लिप्स्ड and another one is staggered. बरोबर. सो हाऊ मेनी आयसोमर्स पॉसिबल? 2, 1 and 2. आता त्यांच्यातले स्ट्रेन आपण मगाशीच बघितले. सो पहिल्यांदा बघूयात आपण टॉर्शनल स्ट्रेन. टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय? दोन अँगल मधली, बरोबर ना, दोन बॉन्ड मधली, बॉन्ड पेअर. सो दॅट स्ट्रेन इज मॅक्सिमम. टॉर्शनल स्ट्रेन इज मॅक्सिमम इन इक्लिप्स and minimum or you can say 0 in staggered. Then van der Waals strain. van der Waals strain कशामुळे असते? तर van der Waals strain कशामुळे असते? तर इथं असणारे साइजेस, बरोबर, इथं जे कोण बसलेत त्यांचे साईज. तर आपल्याकडे कोण बसले? हायड्रोजनच आहे. तर हायड्रोजन छोटे छोटे असतात. सो हायड्रोजनच्या साईज इतका लहान असतो की इक्लिप्स असो स्टॅगर्ड असो, त्या साईज मुळे गर्दी वगैरे काही होत नाही, क्राउडिंग होत नाही, काही होत नाही. सो van der Waals strain इज 0 इन बोथ केसेस. ओके. सो ओव्हरऑल स्ट्रेन कशात जास्त आहे? इक्लिप्स मध्ये. किंवा कशामध्ये? ह्याच्यामध्ये नंबर जास्त येणार, याचा कमी येणार, 0 आला. सो व्हॉट यू कॅन से विच इज मोर स्टेबल? ज्याच्यामध्ये स्ट्रेन कमी तो जास्त स्टेबल. सो स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स. ओके. अँड नेक्स्ट वन एनर्जी. ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याची एनर्जी कमी, ज्याची स्टॅबिलिटी जास्त त्याची एनर्जी कमी. मोर एनर्जी लेस स्टॅबिलिटी, लेस एनर्जी मोर स्टॅबिलिटी. सो त्या लॉजिकने काय होणार आहे? एनर्जी कोणाची जास्त येणार आहे? इक्लिप्स. सो इक्लिप्स विल हॅव मोर एनर्जी दॅन स्टॅगर्ड. लक्षात आलं? नाउ नेक्स्ट वन रोटेशनल बैरियर. अब ये रोटेशनल बैरियर क्या है वो देखना पड़ेगा. सो आता हे गोल गोल फिरणार आहे ना आपलं प्रकरण, हे रोटेशन होतंय. रोटेशनल बॅरियर म्हणजे काय? ह्याला गोल फिरायला लागणारी एनर्जी. इक्लिप्सचा स्टॅगर्ड, स्टॅगर्डचा इक्लिप्स होताना लागणारी एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड टू चेंज फ्रॉम इक्लिप्स टू स्टॅगर्ड, स्टॅगर्ड टू इक्लिप्स. ठीक आहे. आता बघा स्टॅबिलिटी ऑर्डर आणि ही एनर्जी ऑर्डर. तर आपण बॅरियरसाठी एनर्जी वापरूयात. सो इक्लिप्सची एनर्जी जास्त आहे, स्टॅगर्डची कमी. म्हणजे काय म्हणता येईल? वेन इक्लिप्स फॉर्म कन्वर्ट्स इनटू स्टॅगर्ड, इक्लिप्सचा स्टॅगर्ड होतं तेव्हा काय होणार आहे? एनर्जी विल बी रिलीज्ड. एनर्जी कमी होणार, बरोबर, त्याच्यामधली एनर्जी कमी होणार. आणि उलट जेव्हा स्टॅगर्डचा इक्लिप्स होणार तेव्हा काय होणार आहे? एनर्जी ऍब्झॉर्ब. एनर्जी रिलीज, एनर्जी ऍब्झॉर्ब. ओके. सो आपल्याला एनर्जी प्रोफाइल डायग्राम काढूयात आता. सो सपोज these are angles 0, 60, 60 नंतर किती होतं रे? 120, then 180, then 240, 300 and 360. ओके. सो प्रत्येक अँगलला इक्लिप्स झाला का स्टॅगर्ड झाला? सो 0 डिग्रीला कोण होता आपला? इक्लिप्स. इक्लिप्स म्हणजे इथं आपली एनर्जी घेऊयात, इक्लिप्सची एनर्जी जास्त, तर आपण इथे लिहूयात इक्लिप्स हायर एनर्जी. 0चा जेव्हा 60 झाला, ओके, मी जरा अशा लाईन्स काढते म्हणजे जरा सोपं जाईल आपल्याला. ओके. 0चा 60 झाला म्हणजे इक्लिप्सचा झाला स्टॅगर्ड. एनर्जी काय होणार आहे? रिलीज. रिलीज म्हणजे काय? एनर्जी कमी होणार. सो इक्लिप्सचा झाला स्टॅगर्ड. कळाले? सो स्टॅगर्ड विल हॅव लेस एनर्जी. परत 60चा झाला 120, स्टॅगर्डचा झाला इक्लिप्स. एनर्जी ऍब्झॉर्ब म्हणजे एनर्जी वाढली. किती वाढली? या पहिल्या इक्लिप्स एवढी. परत काय झालं? स्टॅगर्ड, एनर्जी कमी. परत काय झालं? इक्लिप्स. बरोबर. जरा नीट बघा अँगल. 120 ला आपला काय झालाय? इक्लिप्स. 180 ला काय झालंय? स्टॅगर्ड. बरोबर. इथं काय येणार आहे तुमचा? स्टॅगर्ड, लेस एनर्जी. परत 240 ला काय झालं? कुठे गेला 240? हा इथे इक्लिप्स झाला म्हणजे काय होणार आहे? परत एनर्जी वाढली. 300 ला काय झालं? स्टॅगर्ड, एनर्जी कमी झाली. 360 ला परत एनर्जी वाढली. सो दिस इज युअर इक्लिप्स फॉर्म अँड दिस इज युअर स्टॅगर्ड फॉर्म. And what is energy barrier? Energy barrier means energy difference between eclipse and staggered. यांच्यातला energy difference. For ethane, especially ethane साठी energy barrier is 12.5 kilojoule per mole. Okay, the number is 12.5 kilojoule per mole. Okay, so this is about conformational analysis of ethane. ठीक आहे. एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे सगळे पॉइंट, सगळे अँगल वगैरे तुमच्याकडे येतील. एनर्जी लेवल डायग्राम कळेल तुम्हाला. आणि आता पुढे जाऊयात. ओके.
Now we'll see conformational analysis for propane. Conformational analysis for propane. ओके, चला सुरू करूयात. सो इथेनचा प्रोपेन, मी आता इथं सगळं खडाखोड करणार आहे. सो जिथं ब्ल्यू आहे तिथं ब्लॅक, ब्लॅक आहे तिथं ब्ल्यू करत जाऊयात आपण. सो प्रोपेन काढताना काय करायचं, एक कार्बन वाढवूयात, CH2CH3. ओके, सो प्रोपेन हा वन मोर कार्बन, पण आपल्याला याच्यामध्ये दोनच काढता येतात. एकाला म्हणायचं फ्रंट, एकाला म्हणायचं बॅक, आणि बॅकला एक लावला CH3. ठीक आहे, सो HBच्या जागेवर आता काय लिहूयात आपण, CH3. तर सगळे HB आहेत तिथं काय लिहूयात, CH3. आणि आता अँगल HB आणि CH3 मधला मोजायचा आहे. सो रिमूव्ह ऑल HB, राईट डाऊन CH3. मला सोपं आहे, तुम्हाला नवीन स्ट्रक्चर काढायचंय. टीचर एक नंबरचा हुशार असतो आहे की नाही. सो यू हॅव टू ड्रॉ न्यू स्ट्रक्चर एव्हरी टाइम, आणि जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे स्ट्रक्चर परफेक्ट येणार आहे. सो ऑल HB विल हॅव CH3 नाव. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सांगा, CH3 आला म्हणून बल्कीनेस वाढला का? येस, बल्कीनेस वाढला. सो बल्कीनेस वाढलं म्हणजे कोणतं स्ट्रेन वाढला? वॅन्डरवाल स्ट्रेन. बाकी हे तर सेम राहणार. आणि आता हा काय झाला, वॅन्डरवाल स्ट्रेन पण काय झाला तुमचा, मॅक्सिमम. ओके, चला आता परत पहिल्यापासून पॉइंट बघूयात. सो वी हॅव CH3 हियर. आपण काय केलंय, बॅक कार्बनच रोटेट केलाय. तो CH3 आपला 60 डिग्री झाला, परत 120 झाला, 180 झाला, 240 झाला, 300 झाला, 360 झाला. सेम झाली स्टोरी. 360 रोटेट होत गेला. कळालं? सो एकदा मिळालं इक्लिप्स, परत मिळालं स्टॅगर्ड, परत मिळालं इक्लिप्स, परत मिळालं स्टॅगर्ड, परत काय मिळालं, इक्लिप्स, स्टॅगर्ड, इक्लिप्स. थोडक्यात काय, विच आयसोमर्स पॉसिबल, इक्लिप्स अँड स्टॅगर्ड. दोनच आयसोमर, तिसरा काय आलेला नाही. त्यातलं टॉर्शनल स्ट्रेन इक्लिप्स मध्ये जास्त, स्टॅगर्ड मध्ये कमी. हे कायम सेमच राहणार, कारण की टॉर्शनल स्ट्रेन इज सेम फॉर ऑल. त्याच्यानंतर वॅन्डरवाल स्ट्रेन, आता साईज वाढला. कोण आलं इथं, CH3. So because of CH3, now van der Waals strain is now important. कळालं? नेक्स्ट वन, इक्लिप्सिंग अँगल सेम राहिले, स्टॅगर्ड अँगल पण सेम राहिले. स्टॅबिलिटी वाईज परत एकदा स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स, कारण की स्ट्रेन 0 आहे, इथं लेस आहे, काय आहे ते. ओके, एनर्जी ऑर्डर पण अशी झाली. फक्त आता फरक काय पडला, तर ही स्ट्रेन आपली वाढली. ही स्ट्रेन वाढली याचं मिनिंग काय झालं, की आता इक्लिप्स अजून जास्त अनस्टेबल झाला. इक्लिप्सची स्टॅबिलिटी, अनस्टॅबिलिटी अजून वाढली. पॉइंट कळाला? गर्दी वाढली ना, गर्दी वाढली, क्राउडिंग वाढलं, त्याच्यामुळे इक्लिप्स अजूनच गडबडीला आला. आधी जवळ आहे, अजून जवळ आलं. कळालंय? सो व्हॉट हॅपन्स, दिस एनर्जी ऑफ इक्लिप्स इज नाउ अ लिटल बिट हायर. मगापेक्षा थोडासा ग्राफ काय आहे तुमचा, वरती येणार. ओके, ग्राफ सेम राहणार, फक्त आता हाईट वाढली. ओके, अँड नाउ दिस एनर्जी बॅरियर. दिस एनर्जी बॅरियर फॉर प्रोपेन इज 14 किलोजूल पर मोल. ओके, एनर्जी ऑब्विसली इक्लिप्सची जास्त, स्टॅगर्डची कमी, स्टॅगर्ड इज मोर स्टेबल. बाकी सगळं कन्सेप्ट वाईज सेम, फक्त काय झालं आता एनर्जी बॅरियर वाढला. कळाले? सो दिस इज अबाउट कन्फॉर्मेशनल अनालिसिस ऑफ प्रोपेन. डन, एक स्क्रीनशॉट काढा. मग आपण बघूयात कन्फॉर्मेशनल अनालिसिस फॉर ब्युटेन. आपण आता ब्युटेन, त्याचा आपण आता कन्फॉर्मेशनल अनालिसिस स्टार्ट करूयात. सो पॉइंट इज कन्फॉर्मेशनल अनालिसिस ऑफ ब्युटेन. ब्युटेन इज कंटेनिंग 4 कार्बन, CH3, CH2, CH2, CH3. सो आता काय करायचंय, मधले जे 2 कार्बन आहेत त्यांना बनवायचं फ्रंट कार्बन अँड बॅक कार्बन. ओके, यू कॅन चूज एनी फ्रंट कार्बन बॅक, म्हणजे कुठलीही शेजारची जोडी घेऊ शकतो, पण आपल्याला जरा एकसारखं स्ट्रक्चर आलं पाहिजे. म्हणजे सेंटर घेतलं तर लेफ्ट राईट सेम येईल. ओके, सो दिस इज अवर ब्युटेन, फ्रंट कार्बन अँड बॅक कार्बन. त्याच्यानंतर बघा, आपण याचा जर का सॉहॉर्स प्रोजेक्शन काढलं. ओके, सपोज इफ वी ड्रॉ इक्लिप्स प्रोजेक्शन, हे असं येणार, बरोबर आहे. दिस इज अवर फ्रंट कार्बन अँड दिस इज बॅक कार्बन. तर फ्रंट कार्बनचे 3 बॉन्ड कोणते, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आणि 1 कार्बन, बरोबर. 2 हायड्रोजन 1 कार्बन, और 1 CH3 आणि HH. सो इफ आय राईट 1 CH3 अप and remaining 2 hydrogens down. ठीक आहे. सेम वे बॅक कार्बनचे 3 कोणते, 1 CH3 आणि 2 हायड्रोजन. सो इथे 1 CH3 आणि हे 2 हायड्रोजन, बरोबर आहे. सो दिस इज अवर सॉहॉर्स प्रोजेक्शन इक्लिप्स फॉर्म्युला फॉर ब्युटेन. आता सेम तसं आपण न्यूमन प्रोजेक्शन काढू. न्यूमन मध्ये आपला फ्रंट कार्बन आहे तो इथे गेलाय,
बरोबर. सो CH3 कुठे आहे? टॉपला, H लेफ्टला आणि हा H राईटला. CH3H. ओके. इक्लिप्सच काढायचा आहे, म्हणजे मागचे CH3HH कुठे येणार आहे? त्याच्या शेजारी. सो इथं H आणि इकडं कोण येणार आहे? CH3. बरोबर. नाव नेक्स्ट पॉइंट. आता काय करायचं आपल्याला? रोटेट करायचं. तर आता इथं स्ट्रक्चर मध्ये मी काय केलंय? फ्रंट कार्बन सेम ठेवलाय. सो आपण बॅक कार्बनला रोटेट करू. 60-60-60 खेळत बसायचं. ओके. सो हा CH3 कुठं जाणार? खाली जाणार. आधी आपण फ्रंट कार्बन लिहून घेऊयात. CH3HH. आता हा CH3 रोटेट झाला 60 डिग्रीनी. सो इट विल कम हिअर. CH3HH. ओके. आता इथून पुढे मी काय करेल? फक्त CH3 लिहिते, बाकीचे H राहू देत. ओके. नेक्स्ट वन. परत रोटेट केलं 60 डिग्रीनी. बरोबर. आता काय होणार आहे? हा CH3 येणार इकडं खाली. सो वरचा CH3 वर आहे आणि दुसरा CH3 कुठे गेला? इक्लिप्स फॉर्म मध्ये. बरोबर. ओके. आता नीट बघा, हा पहिला फॉर्म आहे आपला कोणता? इक्लिप्स. इक्लिप्स. इक्लिप्स मध्ये अँगल किती आपला दोघांमध्ये? डायड्रल अँगल 0. हा फॉर्म कोणता आहे? स्टॅगर्ड. आणि अँगल किती आहे? 60 डिग्री. आता हा फॉर्म कोणता आलाय? परत इक्लिप्सच मिळाले. पण आता बघा, हा अँगल 0 आहे आणि हा अँगल किती आला आपला? 120 डिग्री. बरोबर आहे. पण ह्या दोन स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स आहे का? दोन्ही सेम आले. बघा, बल्की ग्रुपचा विचार करा. पहिल्या केसमध्ये काय झालंय? आपले जे दोन बल्की ग्रुप आहेत, इक्लिप्स फॉर्म मध्ये आहेत आणि आपले हे जे दोन बल्की ग्रुप आहेत, हे काय झालेत? एक्झॅक्टली ओव्हरलॅप होत आहेत. बरोबर. 0 डिग्री. आणि दुसऱ्या केसमध्ये पण इक्लिप्स आहे, पण अँगल किती झालाय? 120. कळते? फ्रंट आणि बॅक मध्ये अँगल किती आहे? 120. सो पहिलं इक्लिप्स आणि हे इक्लिप्स या दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. लक्षात येते? सो दीज आर नॉट टोटली इक्वल स्ट्रक्चर्स. म्हणजे मग आधी आपले जे प्रोपेन मध्ये वगैरे पहिलं आणि थर्ड स्ट्रक्चर सेम आलेलं, तसे हे सेम नाहीयेत. सो जो पहिला आहे त्याचं नाव आहे फुल्ली इक्लिप्स्ड. काय म्हणायचं याला? फुल्ली इक्लिप्स्ड. म्हणजे कम्प्लीट बल्की ग्रुप सुद्धा 0 डिग्री मध्ये. आणि इथं काय इक्लिप्स आहे पण बल्की ग्रुप जरा लांब आहेत, याला म्हणायचं पार्शली इक्लिप्स. ओके. सो इक्लिप्सचे दोन प्रकार झाले बघा. प्रोपेन मध्ये किंवा पहिला आपण बघितलेला इथेन, दोनच प्रकार होते, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. इथे इक्लिप्सचेच दोन पार्ट झाले. चलो आगे बढे. नेक्स्ट वन. आता परत आपण 60 डिग्रीनी रोटेट केलं. ओके. फ्रंट कार्बनचा CH3 डोक्यावरच राहिला आणि आता हा CH3 कुठं आला? खाली आला. बरोबर. सो अगेन यू विल गेट स्टॅगर्ड, बट अँगल इज 180. वन्स अगेन आता या दोन्ही स्टॅगर्डचं कंपॅरिझन करा. काय झालंय? इथं पण बल्की ग्रुप लांब आहेत, इथं पण बल्की ग्रुप लांब आहेत. पण काय झालंय? इथं बल्की ग्रुप थोडेसेच लांब आहेत 60 डिग्री मध्ये आणि इथं बल्की ग्रुप भरपूर लांब आहेत, अँटी. बरोबर ना? सो दिस कन्फॉर्मेशन इज स्टॅगर्ड. आणि स्टॅगर्ड मधला कोणता टाईप झाला? हा अँटी. कळालं? ऍक्च्युली इथं जसं फुल्ली आणि पार्शली लिहिले तसं आपण काय लिहिते? पार्शली स्टॅगर्ड, फुल्ली स्टॅगर्ड. बरोबर ना? बल्की ग्रुप थोडेसे लांब आहेत आणि बल्की ग्रुप भरपूर लांब आहेत. सो दिस इज फुल्ली स्टॅगर्ड, पार्शली स्टॅगर्ड. पण लॉजिक काय आहे? काहीतरी करून डिफिकल्ट करायचं. बरोबर आहे. मग पहिल्यांदा समजलं ना, मग दुसऱ्या वेळेस नवीनच नावं टाकायची, गोंधळ झाला पाहिजे. बरोबर. त्याला म्हणायचं सिलेबस. ठीक आहे. तर याचं नाव आलं अँटी. ओके. मग याचा अँटी आल्यावर ह्याला पण काहीतरी नाव दिलं पाहिजे. सो नेम ऑफ दिस कन्फॉर्मेशन इज गॉश. काय म्हणायचं याला? गॉश. ओके. इथं आपण ब्लू पेन यूज करू, अँटी. ओके. चलो नेक्स्ट वन. आता परत 60 डिग्रीनी रोटेट झालं. आपला CH3 पहिला वरती आहे आणि आता दुसरा CH3 कुठे जाणार आहे? आपला इक्लिप्स फॉर्म मध्ये. इट विल बी ऑन दिस लेफ्ट हँड साइड. ओके. सो अगेन वी आर लिखिंग लाईक इक्लिप्स. Angle between two CH3 is 240 degree. And now you tell me, is it a new form or similar to fully eclipse or partial eclipse? म्हणजे इक्लिप्स ऑलरेडी दोन प्रकार आहेत. आता तिसरा नवीन तयार झालाय का? दोघातला मॅच होतोय. बघा काय बघायचं आपल्याला? बल्की ग्रुपचं ओरिएंटेशन. इथं बल्की ग्रुप एकदम जवळ आहेत, इथं बल्की ग्रुप थोडेसे लांब झालेत.
अँड दिस स्ट्रक्चर इज लुकिंग लाईक दिस पार्शली इक्लिप्स. बरोबर ना, सेम त्याच्यासारखं त्याची मिरर इमेज दिसते की नाही. ओके, सो दिस 240 डिग्री वाला अँगल इज पार्शली इक्लिप्स. बरं, सेम दिसला नाही तर तिसरा प्रकार इक्लिप्स झाला असता. नेक्स्ट वन, आता परत 60 डिग्रीने रोटेट झाला. ओके, 60 डिग्रीने रोटेट झाल्यावर आपला पहिला CH3 आपण लिहून टाकूयात आणि हा CH3 आता कुठं जाणार आहे, स्टॅगर्ड फॉर्म मध्ये. सो दिस इज युअर CH3. ओके, सो you'll get staggered form. Angle between these two is 300 degree. ओके, आणि आता हा कोणासारखा दिसतोय, गॉस सारखा आहे का अँटी सारखा आहे? येस, इट इज लुकिंग लाईक गॉश. सो दिस वन इज गॉश. ओके, आणि लास्ट, आय थिंक नाव यू कॅन गेस. 60 डिग्रीने रोटेट केल्यावर काय होणार आहे, आपला जो पहिला CH3 आहे किंवा रादर पहिली जी डायग्राम आहे सेम त्या डायग्राम सारखंच मिळणार. आवर फर्स्ट CH3 अँड लास्ट CH3 दे विल ओव्हरलॅप. सो दिस इज अगेन अवर फुल्ली इक्लिप्स्ड आणि अँगल किती झाला, 360. बरोबर. सो दिस इज अवर फर्स्ट ऑफ ऑल नॉर्मल इक्लिप्स. Angle is 360 degree and in this case the name will be fully eclipse. बरोबर, कळालंय? सो these are all conformers of butane. Now next point बघा, एकदा बघा बरं सगळे स्ट्रक्चर काय काय आलेत. फुल्ली इक्लिप्स, पार्शली इक्लिप्स. कसं बघायचं बघा, पहिला आणि शेवटचा सेम आलाय, दुसरा आणि शेवटून दुसरा सेम आलाय, तिसरा आणि शेवटून तिसरा सेम आलाय आणि हा डिफरंट आहे. ओके, सो बघा, हाऊ मेनी आयसोमर्स पॉसिबल. हाऊ मेनी आयसोमर्स पॉसिबल. सो वी हॅव अगेन बेसिकली इक्लिप्स अँड स्टॅगर्ड. बरोबर, त्याच्यातले कोणकोणते आयसोमर पॉसिबल, इक्लिप्सचे 2, फुल्ली इक्लिप्स अँड पार्शली इक्लिप्स. बरोबर, स्टॅगर्डचे 2 कोणते, एक आहे गॉश आणि दुसरा कोणता आहे आपला अँटी. ओके, सो अँगल्स बघूयात आपण. आता इक्लिप्सिंग म्हणण्यापेक्षा आपल्याला काय बघायचं आता, फुल्ली आणि पार्शली. सो अँगल्स मध्ये आपण काय करूयात, 4 पार्ट करूयात. अँगल्स फॉर फुल्ली इक्लिप्स, किंवा हे खोडूनच टाकू आपण, याच्या खालीच लिहूयात. ओके, विल राईट अँगल्स वर्ड हियर. फुल्ली इक्लिप्स, फुल्ली इक्लिप्सचे अँगल किती आहेत, 0 अँड 360. बरोबर. सो अँगल फॉर फुल्ली इक्लिप्स आर 0 डिग्री अँड 360 डिग्री. बरोबर. त्याच्यानंतर पार्शल इक्लिप्स 120 डिग्री 240 डिग्री, 120 डिग्री 240 डिग्री. गॉश, गॉश किती आहे, 60 अँड 300, 60 डिग्री अँड 300 डिग्री. आणि अँटी, अँटी इज 180 डिग्री. Okay, so these are angles. Now next point is stability order. So stability order मध्ये आपला concept काय, eclipse is less stable than staggered. बरोबर, eclipse ची स्टॅबिलिटी कमी आहे. आता eclipse मध्ये पण 2 प्रकार आहेत, फुल्ली आणि पार्शली. सो तुमचं लॉजिक लावा, विच विल बी लेस स्टेबल. आपल्याला इक्लिप्सला आपण स्टेबल का, लेस स्टेबल का म्हणत होतो, कारण की त्याच्यामध्ये वॅन्डरवाल स्ट्रेन आहे, अजून कोणती टॉर्शनल स्ट्रेन आहे. तर या 2 स्ट्रेन मुळे काय होत होतं, आपलं हे वाढत होतं. बरोबर आहे. या केस मध्ये काय झालं, आता वॅन्डरवाल स्ट्रेन फॉर फुल्ली इक्लिप्स विल बी व्हेरी व्हेरी हाय. व्हाय व्हेरी व्हेरी हाय, बिकॉज 2 बल्की ग्रुप एकदम जवळ आलेत. बरोबर आहे. सो वॅन्डरवाल स्ट्रेन फुल्ली मध्ये जास्त, म्हणजे त्याची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी. बरोबर. आणि वॅन्डरवाल स्ट्रेन इन केस ऑफ अँटी कन्फॉर्मेशन, अँटी मध्ये काय झालंय, बल्की ग्रुप एकदम लांब आहेत, सो इट इज व्हेरी लो. बरोबर आहे. बाकी आपली जी इक्लिप्सिंग आणि ट्रान्सवाली आहे ती म्हणजे टॉर्शनल स्ट्रेन, जे आपलं आधीचं लॉजिक आहे सेम त्यांनी सॉल्व्ह करता येईल. इथं वॅन्डरवाल स्ट्रेन आपली जरा जास्त काउंट होणार आहे. इज इट ओके? सो फ्रॉम दिस लॉजिक व्हॉट वी कॅन से, व्हॉट इज स्टॅबिलिटी ऑर्डर, द लिस्ट स्टेबल विल बी फुल्ली इक्लिप्स. फुल्ली इक्लिप्स काय असणार आहे, सगळ्यात कमी स्टेबल. त्याच्यानंतर जास्त स्टेबल कोण येणार आहे, पार्शली इक्लिप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी कोणाची,
तर स्टॅगर्ड मध्ये कोण आहेत? गॉश आणि अँटी. सो तुमचं डोकं चालवा, आता तेवढे हुशार तुम्ही झालाच. इथं काय गॉश मध्ये बल्की ग्रुप जराशे तरी जवळ आहेत, अँटी मध्ये एकदमच लांब गेले. म्हणजे कोण येणार त्याच्यापेक्षा, या पार्शली पेक्षा बराच स्टेबल कोण येणार आहे? गॉश. आणि सगळ्यात जास्त स्टेबल कोणतं कन्फॉर्मेशन येणार आहे? अँटी. बरोबर. सो सिमिलरली एनर्जी ऑर्डर काय येणार आहे? फुल्ली इक्लिप्स विल हॅव हाय एनर्जी, लो स्टॅबिलिटी, हाय एनर्जी. त्याच्यानंतरची एनर्जी कोणाची येणार? पार्शली. गॉश विल बी देन नेक्स्ट अँड अँटी विल हॅव लिस्ट एनर्जी. अँटीची एनर्जी सगळ्यात कमी. कळलं? सो आपल्या आधीच्या दोन्ही ग्राफ मध्ये आपल्याला दोनच पॉइंट होते, एकदम छोटा एकदम मोठा. बरोबर ना? दोन एनर्जी प्रोफाईल. आता इथं आपल्याला चौघांसाठी 4 वेगवेगळ्या एनर्जी दिसणार आहेत, कारण की इक्वल कोणीच नाहीये. ठीक आहे. चला आता आपण ग्राफ काढूयात आता. सो ग्राफ मधले आपले अँगल किती आहेत? 0, देन 60, 120, 180, 240, 300, 360. 1 2 3 4 5 6 7 आले 7 डायग्रामचे 7 अँगल. ओके. नंतर एनर्जी सगळ्यात हाय कोणाची येणार आहे? आपण इथे लिहूयात फुल्ली इक्लिप्स, त्याची एनर्जी सगळ्यात हाय. त्याच्यानंतरची एनर्जी कोणाची येणार आहे? पार्शली इक्लिप्स. बरोबर. त्याच्यानंतर एनर्जी कोणाची येणार आहे? गॉश. गॉश विल बी समवेअर हिअर. अँड अँटी विल हॅव एकदम लेस एनर्जी. ठीक आहे. चला सुरू करूयात. सो 0 डिग्री, 0 डिग्रीला कोण आहे आपला? कुठे गेला? 0 डिग्री. 0 डिग्रीला कोण आहे? फुल्ली इक्लिप्स. सो त्याची एनर्जी सगळ्यात जास्त. बरोबर. मग तो इथं असणार आहे. जर आपण अशा लाईन काढूयात, सोपं जाईल आपल्याला ग्राफ काढायला. ओके. सो 0 डिग्रीला कोण आहे? फुल्ली इक्लिप्स. सो फुल्ली इक्लिप्स पासून स्टार्ट झालं. 60 डिग्रीला कोण आलंय? गॉश. तर फुल्ली इक्लिप्स कडनं कुठे यायचं आपल्याला? गॉश कडे यायचं. बरोबर. नंतर 120 ला काय झालंय? पार्शली इक्लिप्स. पार्शली इक्लिप्स आला म्हणजे एनर्जी थोडीशी वाढली, पण फुल्ली एवढी वाढली नाही, थोडीशीच वाढली. बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे? 180 ला अँटी. सो परत एनर्जी खाली किती आली? अँटीच्या लेवलची आली. एनर्जी इज व्हेरी लेस. नेक्स्ट अँटी नंतर कोण आलंय? 240 ला पार्शली इक्लिप्स, म्हणजे परत एनर्जी वाढली. कुठपर्यंत न्यायची? पार्शली पर्यंत. ओके. आफ्टर दॅट 300 ला काय मिळालंय? गॉश. सो एनर्जी विल बी लेस अँड इट इज इन द लेवल ऑफ गॉश. बरोबर. आणि त्याच्यानंतर 360 अगेन यू आर गेटिंग फुल्ली इक्लिप्स. ओके. सो दिस इज युअर एनर्जी लेवल डायग्राम और एनर्जी प्रोफाइल डायग्राम फॉर ब्युटेन. कळलं? सो कमी किती आणि जास्त किती, कोणाची एनर्जी किती, समजलंय? अँड लास्ट पॉइंट अबाउट एनर्जी बॅरियर. सो सगळ्यात कमी स्टेबल आणि सगळ्यात जास्त स्टेबल यांच्यातली एनर्जी. ओके. एकदा पटकन बघा. इथेन साठी एनर्जी बॅरियर होता 12.5. प्रोपेन साठी एनर्जी बॅरियर होता 14. आणि ब्युटेन अँटी मोस्ट स्टेबल आणि फुल्ली इक्लिप्स लिस्ट स्टेबल, हाय एनर्जी लो एनर्जी, या दोघांमधला गॅप आहे 19 किलोजूल पर मोल. ओके. सो एनर्जी बॅरियर इज 19 kilojoule per mole. So this much is energy required to convert from anti to eclipse. Okay. म्हणजे इक्लिप्सचा फुल्ली इक्लिप्सचा अँटी करायचा झाला तर एवढी एनर्जी तुमची रिलीज होणार, स्टेबल होणार. आणि अँटीचा फुल्ली इक्लिप्स झाला तर तेवढी एनर्जी ऍब्झॉर्ब होणार. सो रोटेशनल एनर्जी बॅरियर इज 19 किलोजूल पर मोल. मोठा व्हिडिओ झालाय. आय थिंक 1 hour पेक्षा मोठा व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे. सो आय हॅव टू मला याच्यामध्ये सगळ्याच्या सगळे पॉइंट्स कव्हर करायचे होते, त्याच्यामुळे लेंदी व्हिडिओ झाला हे मान्य आहे. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. कोणताही क्वेश्चन आला तुमचा रिलेटेड टू कन्फॉर्मेशनल अनालिसिस ऑफ ओपन चेन तर तुम्ही टॉर्शनल स्ट्रेन, वॅन्डरवाल स्ट्रेन असेल, कोणाचा मॅक्सिमम कोणाचा मिनिमम, अँगल कसा मोजायचा, नंतर डिफरंट स्ट्रक्चर्स कसे काढायचे, मग त्या स्ट्रक्चरचं अनालिसिस कसं करायचं, रोटेशन कसं करायचं, हे सगळं तुम्हाला आरामात सांगता येईल. कळालं? सो हा व्हिडिओ बघा, तुमच्या नोट्स काढा. नोट्स काढल्यानंतर तुम्ही MCQs किंवा तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. मग तुम्हाला एकदम सोपं. ओके. ठीक आहे. चलो. सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओ आपण करणार आहोत कन्फॉर्मेशनल अनालिसिस ऑफ सायक्लोहेक्सेन. ठीक आहे. गुड बाय.